लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात येणारे 1500 रुपये अजूनही अडकलेत आणि आता फक्त उरलेच शेवटचे 10 दिवस. मार्चचा हप्ता नाही, एप्रिलचाही पत्ता नाही. मग नेमकं चाललंय तरी काय? सरकारकडून मोठा निर्णय होणार का, की खरंच एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला हे पैसे मिळणार तरी का नाहीत? कारण धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक महिलांचे पैसे फक्त एका छोट्याशा चुकीमुळे थांबले आहेत. जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढच्या काही दिवसांत काय होणार आहे, कोणाला पैसे मिळणार आणि कोणाचा लाभ बंद होणार याचा संपूर्ण खुलासा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. हप्ता का उशिरा येतोय? बहिणींनो, गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की हप्ते थोडे लांबणीवर पडत आहेत. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत मिळाला आणि फेब्रुवारीचा मार्चमध्ये. आता एप्रिल महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपला तरी मार्चचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तांत्रिक प्रक्रिया आणि लाभार्थी यादीचं व्हेरिफिकेशन. सरकारकडून सध्या पात्र महिलांची यादी अपडेट केली जात आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. सरकार लवकरच यावर अधिकृत घोषणा करेल. 3. काय 3000 रुपये एकत्र मिळणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 3000 रुपये एकत्र मिळणार का? सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे की मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र दिला जाईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आत्तापर्यंत सरकारने कधीही 2 महिन्यांचे हप्ते एकदम दिलेले नाहीत. तरीही मार्चचा हप्ता खूप उशिरा झाल्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की एप्रिल अखेरपर्यंत दोन्ही हप्ते किंवा मार्चचा हप्ता तातडीने जमा केला जाऊ शकतो. मात्र जोपर्यंत शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा येत नाही तोपर्यंत या केवळ शक्यता आहेत. 4. शेवटचे 10 दिवस आणि KYC दुरुस्ती. आता सर्वात महत्त्वाची बातमी, ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक कारणामुळे थांबले आहेत त्यांच्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. अनेक महिलांनी KYC करताना चुका केल्या आहेत. काहींचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, काहींच्या अर्जात त्रुटी आहेत. तुमच्याकडे आता फक्त शेवटचे 10 दिवस उरले आहेत. जर तुमच्या अर्जात काही चूक असेल तर ती 30 एप्रिलपर्यंत सुधारा. जर तुम्ही ही मुदत चुकवली तर कदाचित तुम्हाला यापुढील कोणत्याही हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आजच जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा. तर बहिणींनो, मार्च एप्रिलच्या हप्त्याबाबत जशी काही नवीन अपडेट येईल किंवा सरकार तारीख जाहीर करेल तसा व्हिडिओ मी तुमच्यासाठी सर्वात आधी घेऊन येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्या 30 एप्रिलच्या आत आपली कामं पूर्ण करून घेतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.